SK कुकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण देशी जेवण बनवतोय। आता मी गवार बनवते, नुसतं ठेचा आणि टमाटर टाकून बनवणार आहे। आता तेल तापलं, थोडंसं जिरं टाकलंय मी। आता टमाटर टाकते। टमाटर थोडंसं शिजू द्यायचं, हळद घालूया। टमाटर लवकर गळून जातात। आता हा ठेचा बनवलाय लसूण आणि मिरचीचा, फक्त लसूण आणि मिरची, ते पण थोडंसं हलवून घेऊया असं। आणि मी गवार आहे ना आधी शिजवून घेतली आहे बघा, थोडंसं एक पाणीमध्ये उकळून घेतलंय मी, जास्त नाही शिजवायचं। आमच्याकडे गावरान गवार असंच बनवतात ठेचामध्ये। आता मीठ घालूया चवीप्रमाणे। चांगलं मिक्स करून घेतले। आता आपण याच्यात शेंगदाण्याचा कूट घालूया। माझ्याकडे शेंगदाण्याचा कूट मी वाटूनच ठेवलेलं असतं बघा डबा, पटकन म्हणजे टाकायला बरं पडतं शेंगदाण्याची काही वस्तू बनवली का। आता हे मिक्स करूया आपण। खाली 1-2 मिनिटं आपण झाकण ठेवूया, सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे म्हणून। हे बघा आपली भाजी झाली आहे रेडी। तर याच्यातच मी 2 भाज्या बनवणार आहे। आता ही भाजी काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये। थोडीशी कोथिंबीर घालते। आता ही भाजी काढून घेतली मी। आता दुसरी भाजी बनवूया मेथीची। याच्यात पण थोडंसं अद्रक घालूया, जिरं टाकते फोडणीला। आणि हा ठेचा आम्ही बनवून घेतलेला आहे, दोघांमध्ये टाकलंय। तेच ठेचाचीच भाजी आहे दोन्ही। याच्यात मी काहीच नाही घालणार, टमाटर ना काही। आता ही भाजीला मी धुवून चांगली पिळून आणि ठेवली होती पाणी गाळत। चवीप्रमाणे आपण मीठ घालूया। ही भाजी आपली थोडीशी शिजू देऊया, जास्त शिजवायचे नाहीये। मी कापली नाहीये भाजीला, नुसती अशी सोलून घेतली। आणि थोडं शेंगदाण्याचं कूट घालायचं, अजून चव लागते भाजी। तुम्ही ह्या भाज्या बनवून बघा दोघी, तुम्ही पण म्हणशान ते खरंच भाजी छान लागते। कमेंटमध्ये मला सांगा, तुम्ही कमेंट करा कमेंट। आता ही भाजी आपली रेडी झाली आहे। थोडी कोथिंबीर घातली आहे मी। आता हे बघा ज्वारीची आणि बाजरीची भाकर मिक्स आहे। याच्यात थोडीशी नाचणी घातली आहे, बाजरी घातली आहे आणि ज्वारी, आणि ते दळून आणलंय मी, त्याच्या भाकरी बनवते। मी आधीच तयार करून ठेवलेलं, म्हणून मी सगळं दाखवायला नाही भेटलंय मला, म्हणून तुम्हाला मी असं डायरेक्ट दाखवते। तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईबर करा। हे बघा मस्त भाकरी झाली आहेत आपले। आता अशाच मला 2-3 भाकरी जास्त बनवायचे आहेत। हे बघा भाकर पण छान फुगली आहे, अशी पातळ मस्त छान भाकर झाली आहे बघा। आता हे आपलं देशी जेवण तयार झालं आहे बघा। आणि तुम्हाला आवडलं असेल नक्की कमेंटमध्ये सांगा मला। थँक्यू।